गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा, आपण आता वैकसिक मानसशास्त्राचा जो दुसरा टॉपिक आहे तो बघतो आहे. आता वैकसिक मानसशास्त्रामध्ये डेव्हलपमेंटल सायकोलॉजी जो काय आहे की विकास पूर्ण ओव्हरऑल लाईफस्पॅन याचा आपण अभ्यास करणार आहे. फर्स्ट टॉपिकमध्ये आपण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या. विकास म्हणजे काय, विकासाचा अर्थ, वैकसिक मानसशास्त्र म्हणजे काय, विकासाचे वेगवेगळे सिद्धांत, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता आपण याच्यामध्ये पुढचं जे काय बघणार आहोत, जैविक सुरुवात आणि जन्मपूर्व अवस्था. आता यामध्ये जैविक सुरुवात म्हटले की विकासाचा अनुवंशिक पाया. यामध्ये रंगसूत्रे आणि रंगमणी, बरोबर, विकासाचा अनुवंशिक पायामध्ये येतं. विकासाचा अनुवंशिक रंगसूत्रे आणि रंगमणी. दुसरा पॉईंट येतो अनुवंशिक तत्वे. तिसरा पॉईंट येतो अनुवंशिक देणगी आणि गुणसूत्रे आणि जनुके संबंधित मनोविकृती. गुणसूत्रे आणि जनुके संबंधित विकृती, हे 4 पॉईंटचा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. हे बघा, आता याच्यामध्ये आपण जे अनुवंशिकता याच्यामध्ये बघणार आहोत. यामध्ये जे काही आहे की प्रत्येक जीवाला किंवा प्रत्येक सजीवाला काही ना काहीतरी जगण्यासाठी किंवा जीवनाचं आपण म्हणतो की प्रजनन करण्यासाठी आपल्याला हे करावे लागतं की प्रजनन असं होत नाही की प्रजनन आपलं थांबलेलं आहे. प्रत्येकाची आपली जात जिवंत ठेवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी प्रजनन हा सजीवादीमधील महत्त्वाचा गुण आहे. आता उच्च वर्गातील प्राण्यांमध्ये सेक्च्युअल हे प्रजनन तिथं होत असते. त्याच्यामध्ये दोघांची नर आणि मादी, ओके, नराच्या शरीरामध्ये शुक्रपेशींची हे राहते आणि मादीच्या शरीरामध्ये अर्थात अंडपेशी किंवा डिंबपेशीची निर्मिती होत असते. जेव्हा शुक्रपेशी किंवा अंडपेशी जेव्हा जन्माला येते तेव्हा तो नवीन जीव हा तिथं जन्माला येत असतो, बरोबर आहे. आता मानवी जीवनात जी काही आहे जन्मपूर्व अवस्थेमध्ये प्रत्येक याच्यामध्ये अवस्थेमध्ये मानवी जीवनाची सुरुवात गर्भधारणेपासून होत असते. पण आपण म्हटलं की गर्भधारणेचा पूर्ण अवस्था किंवा कालखंड 270 ते 280 दिवसाचा असतो. आता याच्यामध्ये अर्थातच सगळा जो काही कालावधी आहे तो 9 महिन्याचा तिथं कालावधी असतो. आता ह्याच्यामध्ये या अवस्थेत जीव जन्मंत होण्यापर्यंत 280 दिवसाचा जो काही कालावधी असतो किंवा मातेच्या शरीरामध्ये जो काही बदल होतो, आरोग्य, शारीरिक बदल, आरोग्य, मानसिक अवस्था, गर्भाच्या विकासावर होणारा परिणाम हा तिथं त्याच्यामध्ये करीत असतो, बरोबर आहे. त्यामध्ये रैतपेशी, अंडपेशी हे गुणवैशिष्ट्य त्याच्यामध्ये असतात. आता यामध्ये बघा, याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जेव्हा अनुवंशिकता पाया किंवा याचा अनुवंशिक पाया जो काही आहे याच्यामध्ये बघा, हे पिक्चर बघा, पुरुष जनन संस्था आणि स्त्री जनन संस्था, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये पुरुषाचं जे काही आहे की वीर्यकोश, पुरुस्त ग्रंथी आणि शिश्न आणि वृषणकोश हे पुरुष जनन पेशीमध्ये येतात. आणि स्त्री जनन पेशीमध्ये काय येतं, गर्भाशय, ग्रीवा किंवा योनिमार्ग, अंडाशय किंवा गर्भाशय नलिका, हे तुमचं हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा प्रोडक्टिव्ह सिस्टीम ही असते. आकृती तिथं लक्षात घ्या. गर्भाशय हे मधल्या भागाला, इथं अंडपेशी तिथं तयार होतात आणि हळूहळू त्याच्यामध्ये त्या हे होत असतात, बरोबर आहे. आता विकासाचा अनुवंशिक पायामध्ये जेव्हा जेनेटिक फाउंडेशन ऑफ डेव्हलपमेंट यामध्ये जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा मानवी जीवनाची सुरुवात ही प्रत्यक्ष सूक्ष्म पेशींपासून तिथं सुरुवात असते. म्हणजे काही याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, काही जेव्हा एक पुरुष रेतपेशी किंवा जननपेशीमध्ये असतो आणि दुसरा जो काही असतो तो अंडपेशीमध्ये असतो. म्हणजे एक पुरुषाची रेतपेशी आणि अंडपेशीमध्ये स्त्री जननपेशी असते. या दोन्ही पेशी अनुवंशिक गोष्टी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जेव्हा रेतपेशी अंडपेशीमध्ये शिरते तेव्हा ते एका तासामध्ये 2 जननपेशीच्या संयुक्त पेशी तिथं तयार होत असतात. त्याला काय म्हणतात, झायगोट असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे, झरगोट म्हटले. आता स्त्री पुरुष जनन संख्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ मेल फिमेल, जेव्हा जन्मास आलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे इंद्रियांना जे काही कळतं ते त्याला जनन इंद्रिय असे म्हणतात. जनन संस्था म्हणजे पुरुष आणि स्त्री पुरुष या उत्पादनाच्या संबंधित अवयवातील पुरुषातील अंडाशय, वीर्यकोश, पुरुषग्रंथी, मूत्रमार्ग
हे ते जननसंस्थेमध्ये येत असतात. आणि स्त्रियांमध्ये अंडग्रंथी, रजोवाहक, नतिमल्क, नतिक, गर्भापक, योनिमार्ग, स्त्री, जनन इंद्रियाचा तिथं त्याच्यामध्ये समावेश होत असतो. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पुरुष प्रजनन संस्था ही आकृती बघा. शुक्रवाहिनी, शीर्ष्ण, मूत्रमार्ग, शीर्ष्णमुंड, शुक्राशय, कुठे ते शुक्राशय असता, नंतर प्रोटेस्ट ग्रंथी, अधिरुशन ग्रंथी, वृषण आणि वृषणकोश या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. बरोबर आहे. आता पुरुषाचे अंडाशय जे काय आहे की स्नायू अवस्थापासून तयार झाले एक पिशवीसारखे असते, ते शीर्ष्णाच्या भागीत पिशवीचे 2 कप्पे असतात. त्या पिशवीच्या दोन्ही कप्पामध्ये अंडाशय तिथं होतात. त्या अंडाशय हलवून ती निश्चिती तिथं होत असते. पुरुषाच्या अंडाशयात 2 वृषण असतात. त्याची एकाची लांबी 4 ते 5 सेंटीमीटर असते. 5 ते 14 ग्रॅम ते असते. वृषण अंडाशय लोंबकळत असलेले असते आणि वृषणातूनच रेतपेशीचे तिथं निर्माण होते. आणि शिवाय टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन पण त्याच वृषण ग्रंथीमधून तिथं तयार होत असते, हे लक्षात घ्या. वीर्यकोश म्हणजे जे काय, मृताशयाच्या खालच्या बाजूत 2 वीर्याच्या पिशव्या आहेत. त्यातून निघणारी वीर्यवाहक नलिका वाहक ही पुरुष ग्रंथीला किंवा याचं कार्य तिथं होते आणि ते शुक्राणू किंवा शुक्राणूचा संग्रह तिथं करत असते. आणि हा वीर्यकोशातून पिवळ्या रंगाचा हा स्राव तिथं स्रवत असतो. त्यालाच त्यांनी काय म्हटलेले, वीर्य असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता दुसरा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पुरुष ग्रंथीमध्ये त्या सांगितले की ही जाड आणि टणक असते. आतील बाजूस शीर्षणात वीर्यपेशी बाहेर येण्यासाठी पांढरा स्राव असतो. हा स्राव हा पेशींना पोषक असतो, शुक्रांना तिथं बळकटी तिथं देत असतो. बरोबर आहे. शीर्ष्ण जे काय आहे की पुरुषाचे जे शीर्ष्ण आहे की मूत्र आणि रेत वाहून नेण्याचे तिथं काम करत असते आणि काही पेशींपासून ते बनलेले असते. आणि त्या शीर्ष्णाच्या पुढील भाग हा टोपीसारखा आणि किट्ट असतो. त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, शीर्ष्णमुंड असं म्हटलेलं आहे. म्हणजे लैंगिक संबंधाच्या वेळी योनी मार्गात रेतपेशी सोडणे हे मूत्राशयातून किंवा मूत्र शरीराबाहेर टाकण्याचं काम टाकण्याचं काम शीर्ष्ण जसं करत असते, पण रेतपेशी सोडण्याचं काम पण शीर्ष्णातून तिथं होत असतं. बरोबर आहे. आता आपण स्त्री प्रजनन संस्था पाहूया. यामध्ये बघा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे अंडपेशी, गर्भाशय, परत तिथं अंडाशय, गर्भाची गादी, ग्रीवा आणि हे गर्भाशय निघाले.